प्रश्न क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 83,539. अध्यक्ष महोदय छापल्याप्रमाणे. अध्यक्ष महोदय, बुलढाणा जिल्ह्यातला शेतकरी हा शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसायाला प्राधान्य देतो, परंतु चारा, सरकी, ढेप यांचे भाव गगनाला भिडलेले असल्यामुळे पशुखाद्य भाववाढीमुळे दुग्ध व्यवसाय संकटात आलेला आहे. पशुधनांना जगवण्यासाठी पशुखाद्याची नितांत आवश्यकता असते. तसेच पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात अडचणींना सामोरे जावे लागते. पशुखाद्याची किमतीत वाढ झाल्यामुळे दुधाच्या उत्पन्नापेक्षा पशुचाऱ्यासाठी लागणारा खर्च हा खूप जास्त असतो. दुधाचा दर आणि खर्चाचा ताळमेळ हा कुठेही येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी हा दुग्ध व्यवसाय बंद करण्याच्या मानसिकतेत बुलढाणा जिल्ह्यातला शेतकरी आलेला आहे. अध्यक्ष महोदय, शेतकऱ्यांच्या जनावरांना चारा, पाणी, खाद्य यांचा खर्च वसूल होत नसल्यामुळे आणि शासनाने अतिशय अत्यल्प असा 5 रुपये अनुदान जाहीर केलेलं आहे. ते अनुदान सुद्धा आमच्या जिल्ह्यात शेतकऱ्यांना मिळालेलं नाही अद्यापपर्यंत. अध्यक्ष महोदय, माझा या निमित्ताने स्पेसिफिक प्रश्न असे आहेत. पशुखाद्यांच्या किमतीवर नियंत्रण ठेवून पशुखाद्याचे दर कमी करण्यात येतील काय? अनुदानाची रक्कम ही अल्प रक्कम ही 5 रुपये शासनाने जाहीर केलेली आहे, त्यात आपण वाढ करणार आहे काय? अनुदानापासून वंचित दूध उत्पादक शेतकरी प्रति लिटर 5 रुपये अनुदान शेतकऱ्यांना कधी मिळणार, असे माझे स्पेसिफिक 3 प्रश्न आहेत. अध्यक्ष महोदय, सन्मानित सदस्यांनी 2-3 प्रश्न या ठिकाणी उपस्थित केलेले आहेत. जो शेवटचा प्रश्न त्यांनी विचारला आहे दुधा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रलंबित अनुदानाबद्दल, मध्यंतरी अध्यक्ष महोदय काही अटीमुळे या बाबतीमध्ये काही शेतकरी त्यापासून वंचित राहिलेत आणि म्हणून सुधारित आपण आता आदेश करून 15 जुलैपर्यंत ते आता पोर्टल आपण ओपन केलेलं आहे आणि जिल्हा दुग्ध विकास अधिकारी आणि पशुधन विकास अधिकारी जिल्ह्याचे त्यांना या संबंधीमध्ये सूचना देण्यात आलेल्या आहे की शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत शेतकऱ्याची माहिती त्या ॲपवर गेली पाहिजे आणि तो शेतकरी वंचित राहणार नाही अनुदानापासून वंचित राहणार नाही अशा सूचना दिलेल्या अध्यक्ष महोदय. त्यामुळे ती जबाबदारी आता जिल्हा दुग्ध विकास अधिकारी आणि जिल्ह्याचा पशुसंवर्धन अधिकारी आहे त्यांच्यावर निश्चित करण्यात आलेली आहे. दुसरा मुद्दा जो आहे की अध्यक्ष महोदय, जे 5 रुपये आपण अनुदान दिले आहे, अनेक दिवसाची मागणी होती. मागे आपण त्या दुधाच्या किमती कमी झाल्यामुळे त्याबद्दल शेतकऱ्यांना मदत करण्याची भूमिका सरकारची होती आणि म्हणून आता आपण ते 30 रुपये आता जो दर निश्चित केलेला आहे दुधाचा, त्याचबरोबर जे दुधाची पावडर मोठ्या प्रमाणात दूध भुकटी तयार झाली ती परदेशात जावे म्हणून 30 रुपये किलो त्यासाठी आपण आता त्या ठिकाणी अनुदान दिलंय आणि आता 30 रुपये भाव शेतकऱ्याला मिळाला पाहिजे, अधिक 5 रुपये शासनात अनुदान ते शेतकऱ्याला मिळेल अशा प्रकारची त्याच्यामध्ये अध्यक्षमध्ये आपण कार्यवाही केलेली आहे. पूर्ण होत्या अध्यक्ष महोदय, पहिला जो मुद्दा त्यांनी उपस्थित केला होता पशुखाद्या संदर्भामध्ये, खरं आज राज्यामध्ये एकूण पशुखाद्याची जी निर्मिती साधारण 70 लाख मेट्रिक टन आपण अध्यक्ष महोदय पशुखाद्य तयार करतो. आता पशुखाद्य लागणारी जी मका आहे किंवा आवश्यक जे काही लागणारे जे काही धान्य लागतं किंवा अन्य गोष्टी आहेत त्याच्या भावाचं नियंत्रण आपण करू शकत नाही अध्यक्ष महोदय. त्यामुळे तरी यामध्ये विशेष करून 2-3 वेळा मी बैठका घेतल्या या सगळ्या पशुखाद्य निर्मिती करणाऱ्या मध्ये. याच्यामध्ये आपले काही सहकारी संघ आहेत, काही खाजगी संस्था आहेत. पण अध्यक्ष महोदय, सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे याच्यामध्ये की आपण या सगळ्या पशुखाद्य निर्मितीमध्ये एकच होतं की गुणवत्तेच्यावर कुठं नियंत्रण नव्हतं. म्हणून अध्यक्ष महोदय आपण पशुखाद्य गुणवत्ता दर नियंत्रण समिती आपण 30 जून 2023ला स्थापन केली. पशुखाद्य बॅगवर कुठल्या प्रकारचा अन्न घटक काय आहेत याचा उल्लेख नव्हता, फक्त बॅगा भरून यायच्या आणि तेव्हा अध्यक्ष महोदय ते आता आपण 3 जुलै 2023च्या
शासन निर्णयाप्रमाणे या सगळ्या कंपन्यांवर ते बंधनकारक केलेलं आहे. अध्यक्ष, तिसरा जो मुद्दा आहे की जे BIS मानांकन याच्यामध्ये पशुखाद्य उत्पादक विक्रीला BIS मानांकनाप्रमाणे कार्यवाही झाली पाहिजे असं 14 जुलै 2023 आपण निर्णय केला. अध्यक्षमध्ये शासनाची हीच भूमिका आहे की या सगळ्या पशुखाद्याच्या किमतीचा परिणाम आज दूध उत्पादक शेतकऱ्यांवर होतोय. काही मान्य सन्मानित सदस्य म्हणते ते बरोबर आहे. तर नियंत्रण कसं ठेवावं, कारण शेवटी त्याला लागणारं जे इंटरमिडिएट आहेत ते आपल्या नियंत्रणात नाही. आणि म्हणून अध्यक्ष महोदय एवढंच आहे की गुणवत्ता टिकली पाहिजे, गुणवत्ता वाढली पाहिजे, यासाठी आपण आता पावलं उचललेली आहेत. यापूर्वी कधी तो प्रयत्न झाला नव्हता. आणि दुसरं मी अनुदानाचा उल्लेख केलेला आहे, तो त्या निमित्तानं शेतकऱ्याला आधार वाटावा, आधार देण्याचा प्रयत्न शासनाने केलेला आहे. योगेश सागरजी.